नमस्कार. 1 मे कामगार दिन, महाराष्ट्र दिन. सर्वांना 1 मेच्या मनापासून शुभेच्छा देतो. उद्या खरं तर आपल्या महाराष्ट्र स्वतंत्र झाला, त्यानिमित्त आज उद्या सरकारी सुट्टी असल्यामुळं नामदेवरावांना म्हटलं आजच आपण तिथे जाऊ. आणि नामदेवरावांच्या पुढाकाराने ह्या जो रावेत मधला प्रकल्प शिफ्ट होऊन किवळेमध्ये आला. आपण सर्वजण महानगरपालिकेत आम्हाला भेटायला आले होते आणि आपल्या सगळे प्रश्न आपण आमच्या समोर मांडले होते. तेव्हा आपले अतिरिक्त आयुक्त सांडवर मॅडम पण होत्या, अण्णासाहेब पण होते, तेही उपस्थित आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि हा प्रकल्प जो बांधत आहेत ते कर्णावत सर आणि अग्रवाल साहेब आणि या प्रभागाचे आपले कार्यसम्राट नगरसेवक धर्मपालजी हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. आणि आपले सगळे रहिवासी आणि पावना बँकेचे मनापासून स्वागत करतो. तर आपण जे जे सांगितलं होतं त्यामधला पहिला सगळ्यात विषय अग्रवाल साहेब स्ट्रक्चरचा आहे. आपण जे लोकांना घर देतोय, बेघरांना घर देणं हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे धोरण आहे त्यामुळे आपण बेघरांना घर देतोय. तर घर देताना जसं नामदेवरावांनी सांगितलं, एखाद्या गरीबाचं ते स्वप्न असतं आयुष्यभराचं की त्याला घर मिळालं म्हणजे त्याचं स्वप्न पूर्ण झालं. खरं तर मी ज्या भागात राहतो तिथं सर्व कामगार आहेत, त्यामुळे लहानपणापासून मी कामगारांच्या वेदना, कामगारांचे प्रश्न सर्व मला माहिती आहेत. आमच्या स्वतःच्या लहानपणापासून खोल्या आहेत त्या आम्ही भाड्याने देतो आणि तिथं कामगार राहतात. त्यांना महिना गुजारा करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मी लहानपणापासून पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या प्रश्नांची आम्हाला मनापासून जाणीव आहे. त्यामुळे अग्रवाल साहेब आता हे जे 8-10 स्ट्रक्चर त्यांनी प्रॉब्लेम सांगितले, गेटचा असेल, या ज्या स्क्रॅचेस गेल्यात किंवा जिन्याचा प्रश्न आहे किंवा जे तडे गेल्यात सर्व बिल्डिंगला, वरती कुठला तरी जिना पडलेला आहे, स्लॅब मध्ये कुठं पेंटिंग निष्कृष्ट, ते सर्व प्रश्न आपण आता पुढच्या परत एकदा आपण वेळ द्यायची, त्यावेळेस मी पुन्हा येणार, त्या वेळेच्या आधी मार्ग निघले पाहिजे. आपण सांगायचं मी कधी यायचं, त्याच्या आधी हे सगळं मिटलं पाहिजे. दुसरा विषय, आपल्याला लोन करण्यासाठी पावना बँकेनी इथं पुढाकार घेतलेला आहे. तर आपली कसं नियोजन आहे लोन द्यायचं? व्याजदर कसा आहे? महिलांना 8%, महिलांना 8% आणि जेंट्स असेल तर 8.5%. हा, महिलांना 8% आणि पुरुषांना 8.5% अशा पद्धतीने ते लोन देतील. आणि पावना बँकेला मी एक सांगू इच्छितो, जो गरीब असतो, जो कष्टकरी असतो तो लोन बुडवत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त त्यांना लोन द्या. जो श्रीमंत असतो तो लोन बुडून परदेशात पळून जातो. त्यामुळे या गरिबांना बिनधास्त तुम्ही लोन द्यायला हरकत नाही. काही कागदपत्र अपूर्ण असली तरी सहकार्य करावं. त्यांच्या